सत्र तिसरे BA भाग 2 मृदगंध विभाग क कविता संत सोयराबाई। संत सोयराबाई यांच्या जन्मकाळासंदर्भात सुद्धा नोंद नाही। संत चोखामेळा यांच्या सहधर्मचारिणी हरिभक्तीत रममाण झालेल्या सोयराबाईंनी आपले आध्यात्मिक अनुभव अभंगाच्या आधारे अभिव्यक्त केले आहेत। त्यांचे 62 अभंग उपलब्ध असून बहुतांश अभंगातून महारी चोखियाची असा उल्लेख आढळतो। अस्पृश्यत्वाच्या दुःखाची झळ सोयराबाईंनाही सोसावी लागली। तर्कहीन व विसंगत समाजव्यवस्थेविरुद्ध टीका करण्याचे कार्य सोयराबाईंनी केले आहे। प्रस्तुत अभंगातून सोयराबाईंनी देहाचा विटाळ मानणाऱ्या कर्मठांची कान उघडणी केली आहे। देहासी विटाळ म्हणते सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध। देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म। विटाळा वाचुनी उत्पत्तीचे स्थान, कोण देह निर्माण नाही जगी। म्हणून पांडुरंगा वाणी तसे थोरी, विटाळ देहांतरी वसत असे। देहाचा विटाळ देहीच निर्धारी, म्हणत असे महारी चोखियाची। संत सोयराबाई ह्या वारकरी संप्रदायातील संत चोखामेळा यांच्या सहधर्मचारिणी आहेत आणि वारकरी संप्रदायाचे जे तत्त्वज्ञान आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित ह्या वारकरी संप्रदायाची विचारसरणी मजबूत झालेली आहे। वैदिक परंपरेला नाकारून मानवतेवर आधारित विचारांची पेरणी करणारा, तसेच मानवतावादी विचारांना आपल्या विचार, कार्य आणि वाणीतून प्रस्तुत करणारा हा वारकरी संप्रदाय निश्चितच समाजाला दिशादर्शक ठरला आहे। ह्या वारकरी संप्रदायाचे जे तत्त्वज्ञान आहे, हे सर्वसामान्य माणसाला आपलेसे वाटणारे, तसेच त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करून देणारे असल्याचे आपल्याला दिसून येते। संत चोखामेळा यांचे व्यक्तिमत्व ज्याप्रमाणे विद्रोही, क्रांतदर्शी, डोळस, विवेकी आणि प्रतिभावंत, त्याच तोडीची सहधर्मचारिणी संत सोयराबाई त्यांना लाभल्या आणि संत सोयराबाई यांच्या विचारांची धार इथल्या अमानवीय प्रथा परंपरांना, कर्मकांडांना कापून टाकणारी असल्याचं जणू आपल्याला दिसून येते। पारंपरिक मानसिकतेचा समाज आणि पारंपरिक मानसिकतेची असलेली ही समाजव्यवस्था, अशा ह्या पारंपरिक मानसिकतेच्या सगळ्यांनाच जाब विचारणारी सोयराबाई इथे आपल्याला झाशीच्या राणीसारखी जणू दिसते आहे। सोयराबाईंच्या व्यक्तिमत्वाचा विचार जर केला तर ह्या समाजामध्ये, तत्कालीन व्यवस्थेमध्ये असलेल्या अनिर्बंध, अनिष्ट चालीरीती, प्रथा, परंपरा यांचा बिमोड व्हावा, त्यासाठी आपल्या वाणीने, आपल्या विचाराने त्यांनी जे काम केले आहे,
हे निश्चितच एका पुरोगामी सुधारणावादी व्यक्तिमत्वाचे काम आहे. संत सोयराबाई ह्या फक्त आध्यात्मिक प्रांतातच आपली क्षमता आजमावत होत्या असे नाही, तर परंपरागत समाजव्यवस्थेने ज्या काही उतरंडी उच्चनीचतेच्या मांडून ठेवलेल्या आहेत, त्या उतरंडींना धक्का देण्याचं कामसुद्धा आपल्या विचारांच्या माध्यमातून संत सोयराबाई करताना दिसतात. अतिशय मूलभूत चिंतन आणि अतिशय बेसिक अशा आपल्या मतांवर सोयराबाई ठाम असल्याचं आपल्याला दिसून येतं. आज 21व्या शतकात विज्ञानाच्या आधारावर आपण खूप पुढे गेलो, परंतु अजूनही आपल्यातली अंधश्रद्धा, आपल्यातलं अज्ञान लपून राहिलेलं नाही. वास्तविक पाहता संत सोयराबाई ह्या कुठल्याही शाळा महाविद्यालयात न जाता विज्ञानवादी विचारांची मांडणी करताना आपल्याला दिसतात. आजही अनेक अशा विज्ञानाच्या विद्यार्थिनी, शिक्षिका आपल्याला परंपरागत विचारांना बळी पडताना दिसतात. परंपरागत विचारांच्या वरवंट्याखाली पिसताना दिसतात. मात्र सोयराबाईंच्या व्यक्तिमत्वामध्ये जो धाडसीपणा आहे, जो हजरजबाबीपणा आहे आणि जी सत्याला, न्यायाला घेऊन चालण्याची जबाबदारी आहे, ही निश्चितच तमाम स्त्रियांना प्रेरणा देणारी आहे. त्यांचे अभंग आपण बघूया. देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म. विटाळा वाचोनी उत्पत्तीचे स्थान, कोण देह निर्माण नाही जगी. म्हणून पांडुरंगा वाणी तसे थोरी, विटाळ देहांतरी वसतसे. देहाचा विटाळ देहीच निर्धारी, म्हणतसे महारी चोखी याची. देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहासी विटाळ म्हणती सकळ, बरोबर आहे ना. सध्या आपल्याकडे माणसाचं शरीर बघून, त्याचं पद बघून, त्याचा पैसा बघून जो काही व्यवहार केला जातो, हा निश्चितच प्रत्येकावर अन्याय करणारा आहे. म्हणून इथे सोयराबाई म्हणतात, देहाची विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहाचा म्हणजे शरीराचा विटाळ मानू नका. विटाळ मानणे म्हणजे काय, तर दुसऱ्याला कमी समजणे, त्याला खाली दाखवणे, त्याची उपेक्षा करणे. म्हणून म्हटलं, देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. आत्मा कसा आहे, शुद्ध बुद्ध. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये असलेली आत्म्याचे अस्तित्व हे समान आहे, शुद्ध आहे. देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म. देहीचा विटाळ देहीच जन्मला, मग एका शरीरातून दुसरे शरीर निर्माण झाले. त्यामुळे काय, सोवळा तो झाला कवण धर्म. आणि धर्माला मानणारा पण कोण आहे, मानवच आहे. त्यामुळे तो धर्मही सोवळा कसा, ज्याला मानणारा, ज्याचा निर्माता हा मानव आहे. विटाळा वाचोनी उत्पत्तीचे स्थान, कोण देह निर्माण नाही जगी. मग विटाळ हा प्रत्येकाच्या जन्मालाच लागलेला आहे, विटाळातच मानवाचा जन्म आहे. त्यामुळे भेदभाव करणे,
उपेक्षा करणे जातीच्या, रंगाच्या, धर्माच्या, रूपाच्या, पदाच्या, बलाच्या, धनाच्या आधारावर हे निश्चितच निषेधार्ह आहे, असे या ठिकाणी संत सोयराबाई सांगताना दिसतात. म्हणून पांडुरंगा वाणी तसे थोरी विटाळ देहांतरी वसत असे. विटाळ जो आहे तो देहात आहे, परंतु संत सोयराबाई म्हणतात, मला तर विटाळ तुमच्या विचारांमध्ये सुद्धा नांदताना दिसतो आहे. म्हणजे ही जी परंपरागत मानसिकता आहे, ही जी उपेक्षा करण्याची मानसिकता आहे, हा मानसिकतेमधला जो भाग आहे हाच मुळी निरर्थक आहे, जो भेदभावावर आधारित आहे. म्हणून पांडुरंगा वाणी तसे थोरी विटाळ देहांतरी वसत असे. देहाचा विटाळ देहीच निर्धारी म्हणत तसे महारी चोखी. देहाचा विटाळ देहातच राहून जाईल, शेवटी या देहाचं होणार काय? शरीर शांत झाल्यानंतर त्याची जी विल्हेवाट लावण्याची पद्धत आहे त्यानुसार त्या शरीराची विल्हेवाट लावण्यात येईल, त्याची व्यवस्था करण्यात येईल. म्हणत असे महारी चोखी याची. मग काय, ह्या शरीराच्या, या जड वस्तूंच्या, या भौतिक वस्तूंच्या पुढे जाऊन आपल्याला मानवामध्ये असलेल्या चैतन्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. मानव हा चैतन्य इकाई आहे. तो फक्त जड नाही, तो फक्त शरीरासाठी जगत नाही, शरीरांच्या गरजांसाठी जगत नाही. शरीराच्या पलीकडे सुद्धा मानवाचे अस्तित्व आहे, चैतन्य आहे. आणि त्या चैतन्याचा, त्या अस्तित्वाचा आपण शोध घेतला पाहिजे, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, त्याचं अस्तित्व आपण स्वीकारलं पाहिजे. आणि निवळ शरीराच्या आधारावर, रंगरूपाच्या आधारावर आपण मानवाचं मूल्यांकन करता कामा नये. प्रत्येक मानव हा ईश्वराचा अंश घेऊनच या पृथ्वीवर अवतरलेला आहे. त्यामुळे कुणीही कुणामध्ये भेदभाव करू नये. जे कर्मठ लोक आहेत त्या कर्मठ लोकांनी ह्या ज्या भिंती उभ्या केलेल्या आहेत आणि दिवसेंदिवस आपल्या विचारांनी त्या भिंतींना ते लेपन लावत आहेत, अशा सर्वांची कान उघडणी इथे संत सोयराबाई यांनी केल्याचे दिसून येते. धन्यवाद.